जे काही बरं वाईट व्हायचे ते बघूच. आम्ही काही मूषकाच्या घरी जन्माला आलो नाही. आम्ही वाघाच्या घरी जन्माला आलोय आणि सिंहाची सहचारिणी म्हणून जगतो आहोत. जाधवांची कन्या, भोसलेंची सून, शिवबांची माता, भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. माझ्या मातीतील माणसांच्या मनात गुलामीची झालर पसरली होती. रयत निश्चित पडली होती. नव्हती गुलामीची चाल की अन्यायकारक राजवटीविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत. अशा वेळी शहाजीराजांच्या मार्गदर्शनाने मी बाळशिवबांना वयाच्या 12व्या वर्षी घेऊन पुण्यात आले. सोबत होते ते जीवाभावाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार. स्वराज्याची स्थापना झाली. रयत सुखाने जगू लागली. पण माझ्या या शिवबावर संकटेही अनेक आली. अफजल खान, शाहिस्ते खान, पुरंदरचा वेढा आणि औरंगजेब अशा एक ना एक संकटावर माझा मुलूक पुरून उरला. माझा शिवबा छत्रपती झाला. मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करते की आपणही आपल्या मुलांवर शिवबासारखे संस्कार करा आणि घराघरात शिवाजी घडवा. जगदंब जगदंब.